मीरा भाईंदर शहरातून एक धक्कादायक माहिती समोर येते। बंगळुरू, बिहार आणि चंदीगड नंतर आता मीरा भाईंदरमध्ये ही कथित झॉम्बी ड्रग्सची एंट्री झाल्याची चर्चा रंगू लागली आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भाईंदर पश्चिम इथल्या 90 फीट रोड परिसरात आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या बाजूला काही व्यक्ती विचित्र हालचाली करताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। या व्यक्तींनी कथित झॉम्बी ड्रग्सचं सेवन केल्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे या व्हिडिओमध्ये या व्यक्तीने नेमकं असं काय सेवन केलंय की एकाच ठिकाणी अगदी शून्य मुद्रेमध्ये किंवा एकाच हालचालींमध्ये ही लोक उभी आहेत हे लक्षात येत नाहीये। त्यामुळे या ड्रगचं झॉम्बी असं नाव कसं पडलं, यावरनं झॉम्बी नाव या ड्रगच्या प्रभावामुळे पडल्याचं कळतंय। जो कोणी ड्रगच्या अंमलाखाली येतो तो पुतळ्यासारखा एका जागी स्तब्ध होतो, तो काही प्रमाणात बेशुद्ध अवस्थेत पोहोचतो असं देखील कळतंय। आणि काही गंभीर केसेसमध्ये पीडिताच्या शरीरावर जखमा, लाल चट्टे निर्माण होतात। लक्षणं आहेत त्याची, त्याचे परिणाम देखील आहेत। शिवाय झायलजीन सर्वात आधी 1962 मध्ये जर्मन कंपनीत तयार करण्यात आलं। औषध हे जे औषध आहे ते जनावरांच्या वेदना कमी करण्यासाठी वापरण्यात येतं। याचा वापर मानवावर करण्यास मनाई आहे आणि याचाच कंटेंट या ड्रग्ज मध्ये असतो। आता या झॉम्बी ड्रग्जमुळे काय होतं बघा, मेंदूची कार्यक्षमता कमी होते, व्यक्तीला प्रचंड गुंगी येते, तिला सभोवतालच्या परिस्थितीचं भान राहत नाही। शिवाय काय होतं बघा, शरीरातील शक्ती आणि हालचाल करण्याची क्षमता जी ती कमी होते। मेंदूकडून स्नायूंना योग्य संकेत मिळत नाहीत, कारण मेंदूच थंडावलेला असतो। एखादी व्यक्ती तासनतास एका स्थितीत पुतळ्यासारखी एकाच ठिकाणी उभी राहते। 10 वर्षांपूर्वी देशात अंमली पदार्थांची तस्करीची सर्वात जास्त म्हणजेच वर्षाला 8 ते 10 हजार प्रकरणं पंजाबमध्ये नोंदवण्यात येत होती। महाराष्ट्रात सध्या ही संख्या 3 ते 4 हजारांवर असून हे प्रकरण अकोला, अमरावती, नागपूर ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालंय। नेस्को सेंटरमधील प्रकरणाने तरुणाईमधील अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। अंमली पदार्थ तस्करी आणि सेवनाच्या प्रकरणात मुंबई अग्रस्थानी आणि त्यानंतर पुण्यात हे प्रकार सर्वाधिक नोंदवले गेलेत। नाशिक, संभाजीनगर, नागपूर या मोठ्या शहरांबरोबरच नागपूर, अमरावती, अकोला जवळील ग्रामीण भागातही अंमली पदार्थ सेवनाच्या घटना मोठ्या संख्येने उघडकीस आल्यात। राज्यात 2 वर्षांपूर्वी अर्थात 2024 मध्ये राज्य पोलीस आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 4249 कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि यावर्षी 14230 आरोपींना अटक करण्यात आली होती। 2025 मध्ये या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या 15933 वर पोहोचली आहे।